राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली आहे. 2021मध्ये खिसा या शॉर्ट फिल्मसाठी ज्या दिग्दर्शकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते राज मोरे आता माझ्यासोबत आहेत. आणि आज ते माझ्यासोबत असण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे आणि ते म्हणजे याच दिग्दर्शकानं पुढे जाऊन खालिद का शिवाजी या सिनेमाची निर्मिती केली, जो सिनेमा मधल्या काही काळामध्ये चर्चेत होता. त्या सिनेमाबद्दल आणि आता तो सिनेमा खरं तर तुमच्या भेटीला OTT प्लॅटफॉर्मवरून आला आहे, तर तुम्ही कुठे बघू शकता त्याबद्दल आपण बोलणार आहोत. खूप स्वागत ABP माझामध्ये. खूप आत्मीयतेने, खूप मनापासून बनवली एक फिल्म, पण जी लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही तेव्हा, पण आता ती फिल्म आमच्यापर्यंत आली आहे. ती कशी आली आहे आणि त्याबद्दल थोडंसं सांगा. नाही, आता ती फिल्म आली 3 OTTवर फॉर द पब्लिक. एक ॲपल TV आणि बुक माय शो आणि यूट्यूबच्या मूव्ही या चॅनलवर. हां, आता तुम्ही बघू शकता आणि लोक बघत आहेत आणि खूप चांगले रिॲक्ट होत आहेत, खूप चांगले मेसेज येत आहेत फिल्म कशी झाली, काय झाली. आणि फिल्म 1 वर्षा पहिले तुम्हाला माहीत आहे की ती रिलीजच्या पहिले थांबवण्यात आली होती. पण एक आहे की ती आत्ता लोक बघतात तर त्याचा आनंद जास्त आहे. पण शेवटी दिग्दर्शक म्हणून आपण एखादा सिनेमा करतो, तो लोकांनी मस्त 70 mm पाहावा, मोठ्या थिएटरमध्ये पाहावा, यासाठी आपण ती आपली धडपड असते आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न असतो. पण जे काही या खालिद का शिवाजीच्या बाबतीमध्ये घडलं, कुठेतरी एक दिग्दर्शक म्हणून त्रासदायक होतं, वेदनादायी होतं हे सगळं. नाही, प्रत्येक दिग्दर्शकाला होतं की आपली फिल्म 75 mm दाखवायला पाहिजे की थिएट्रिकल त्या कारण की थिएटरच्या त्या रेशोलाच ती आम्ही बनवली होती. आणि खूप माझी टीम, संपूर्ण ॲक्टर्स, माझे टेक्निशियन्स खूप मेहनतीने, माझे प्रोड्युसर्स फार 2-1 वर्ष त्या फिल्मला गेले आणि खूप सुंदर फिल्म बनली होती. आणि त्यानंतरही मग ती तुम्हाला माहीत असेल की कान्सच्या पटलावर पण गेली की महाराष्ट्र शासनाने तिला पाठवलं होतं. त्यानंतरही खूप फेस्टिवल्सला दाखवण्यात आली, अजंठा वेरूळ, आणखीन खूप काही फेस्टिवल. मग तीच खूप लोकांना आवडली ती फिल्म. आणि रिलीज त्याचं काहीतरी 8 ऑगस्ट होतं आणि आमचा ट्रेलर आला आणि ट्रेलरनंतर मग तिला ट्रोलिंग चालू झालं त्या गोष्टीला. नेमका विषय काय होता, तुम्ही काय सांगू पाहताय या सिनेमामधून? ती खालिद ही ऐतिहासिक फिल्म नाही आहे, ही कंटेम्पररी आजची कथा आहे. खरं तर खालिद या पात्रावर, खालिद एक 5वीत शिकणारा मुलगा आहे आणि त्याची जर्नी आहे खरं तर ती. त्याला वर्गात अफजल खान चिडवतात आणि का चिडवतात तो त्याचा शोध घेतो आणि त्या शोधमधून तो कुठेतरी महाराजाला शोधण्याचा प्रयत्न करतो. तर ती त्याची कथा आहे खालिद का शिवाजी. प्युअरली एक लहान मुलाला पडणारे प्रश्न त्याच्यातून तो उत्तर शोधतो. तर ती एक त्याच्या जर्नीवर फिल्म आहे, ती ऐतिहासिक फिल्म नाहीच आहे. आय थिंक कैलाश वाघमारेने फिल्म लिहिली आहे आणि येस, कैलाशनी ती लिहिली आणि त्याचं डायलॉग लिहिले राजकुमार तागडे आहेत. आणि या फिल्ममध्ये पण प्रियदर्शन जाधव आहे, भरत गणेशपुरे आहे, सुषमा देशपांडे, स्नेहलता तागडे आणि क्रिश मोरे ज्यांनी खालिदची रोल केला आहे. खूप चांगली माणसं या प्रोजेक्टशी जोडली गेली आहेत. मला आठवतं आहे, म्हणजे हा सगळा प्रसंग मलाही आठवतो आहे. आणि जेव्हा ट्रेलर आला तर ट्रेलरच्या मला वाटतं की 2 वाक्यांवरून सगळा हा गदारोळ झाला होता. शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये असलेली मुस्लिमांची संख्या आणि त्यांचं अंगरक्षक वगैरे, असं वाटलं नाही की हे जी वाक्य आहेत हे आपण कुठेतरी जर काहीतरी करू शकलो, आणि कारण विषय आपल्याला पोहोचवायचा आहे पण सिनेमा पोहोचणं गरजेचं आहे, असा विचार केला होता. हां, मग ट्रेलर आला आणि ते आम्हाला जाणवली ॲज अ टीम म्हणून. आणि मी लगेच पत्रक पण काढलं होतं ॲज अ फिल्म मेकर म्हणून की 35% आणि 10% 11 अंगरक्षक हा जो विषय होता. कारण की 35 आणि 10 अंगरक्षकावर फिल्म नाही आहे, त्या मुद्द्यावरच नाही आहे. आणि लगेच पत्रक काढून मिळालं ते शब्द आपण कमी करून लगेच रिलीज करू आपण ती फिल्म. आणि ते पत्रक आलं, आम्ही ते करणारही होतो. पण काय होते की चूक किंवा बरोबर हे ठीक आहे, पण कोणतीही फिल्म पाहिल्याशिवाय तिला बॅन नाही करायला पाहिजे, तिला स्टॉप नाही करायला पाहिजे. काय होतं की आता लोक बघायलाच तयार नाही काही. एक सोशल मीडियावर 1 मिनिटाचा ट्रेलर येतो आणि ज्या प्रकारचं एक वारं उठतं किंवा रस्त्यावरची सेन्सरशिप चालू होते खरं तर त्याच्या बाबतीत. आणि फिल्म बघायला पाहिजे, माझी असो या कोणाचीही असो, फिल्म बघूनच तो निर्णय घ्यायला पाहिजे. कारण की CBSEने ऑलरेडी त्याला CBSE सर्टिफिकेट दिलं होतं, त्याला U सर्टिफिकेट होतं. मी आजही म्हणतो की आज सर्वांनी OTTला जाऊन बघावं तिला आणि काय वाटते ते त्याचे रिमार्क कळवावे. खरं आहे, म्हणजे शेवटी प्रेक्षकच पाठीशी उभे राहिले तर मग जगातली कुठली ताकद थांबवू शकत नाही, कारण सगळा कॉल हा शेवटी त्यांचा असतो. आता या इन्सिडन्सनी खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे जरी काही गोष्टी निगेटिव्ह घडल्या असल्या तरी काही गोष्टी सकारात्मक पण घडत असतात. खूप गोष्टींमध्ये आपण शिकत असतो, पुढे जायचा प्रयत्न करत असतो. किती
म्हणजे जसं मनोबल खच्चीकरण पण होतं आणि वाढवलं पण सुद्धा जातं. काय अनुभव दिला या सिनेमाने? नाण्याच्या दोन बाजू असतातच. या सिनेमाने खूप काही शिकवलं, काय काळजी घ्यायला पाहिजे काय. पण तेच आहे ना की आपल्याला जे वाटतं, म्हणजे आपला ॲज अ फिल्म मेकर काय असतं की चित्रकार आणि फिल्म मेकर, मला असं वाटतं की जे माझ्या अवतीभोवती दिसतं मला, ते माझ्या चित्रांमधून, माझ्या चित्रपटामधून येते ते, आणि ते चालतच राहील. कारण की काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा खूप सेन्सिटिव्हने असं वाटतं की ही मांडायला पाहिजे, तर मांडण्याचा प्रकार चालूच राहील तो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.